त्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही आठवड्यातली दुसरी असणार आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचा निर्णय होणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांनो, आता बँकेच्या नोटीस आल्या तर घाबरू नका. काही घाबरण्याची शक्यता नाही. मार्चच्या बजेटमध्ये कर्जमाफी सरसकट होणार आहे. मार्चच्या अर्थसंकल्पात बजेटमध्ये विशेष तरतूद करून सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे. शेतकरी बंधूंनो, हातबल होऊ नका, घाबरू नका. कर्जमाफी हा आपला हक्क आहे. आपण हा देशाचा पोशिंदा आहे, बळीराजा. देशाला अन्न पुरवतो, दूध दुभते पुरवतो. कर्जमाफी होणारच आहे. सरकार जर कर्जमाफी नाही करणार तर आपण आंदोलन करू, संघर्ष करू आणि शेतकऱ्याकडून कर्जमाफी करून घेऊच. सर्व शेतकरी एकत्र येऊन एकजुटीने लढा देऊ. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, शेतकरी बांधवापर्यंत पोहोचू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच विविध शेतकऱ्याविषयी आणि शेतीविषयी माहिती मिळेल. शेतकऱ्यांनो, आता जागे व्हा. वेड्यासारखं कुणालाही मतदान करू नका. विचारपूर्वक विचाराने मतदान करा. मतदान हा आपला अधिकार आहे. मतदान हा आपला हक्क आहे. विचारपूर्वक आपल्या जे हिताचं सरकार आहे, जो आपल्या शेतकऱ्यांना गरिबांना मदत करेल, शेतकऱ्यांना आधार देईल, अशाच सरकारनं आपण खुर्चीवर बसून भविष्यामध्ये असे सरकार निवडून आणू. भाजपा सरकार दिलेले वचननामे पाळतील. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आपला पूर्ण विश्वास आहे. तो मुख्यमंत्री गरिबाचा आवाज असून गरिबाचा आणि शेतकऱ्याचा मायबाप आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूर इथून सांगितलं की शेतकऱ्यांना आता सन्मान निधीमध्ये वाढवून 15,000 रुपये मिळणार, 5 वर्ष वीज मोफत देणार आणि कर्जमाफीसुद्धा देऊ.